लसूण जास्त निवडले का? हां, खिचडी निवडले. ताजा पक्का दिसतो तो. हां, पक्का ताजा दिसतो ना असा पावडर आहे. हाय नमस्कार. पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला आज मस्त बनवायचे मासे. बघा मस्तपैकी मासे आणलेले आहेत राखून. मस्तपैकी असे मसाल्याची खिचडी राशनच्या तांदळापासून मस्तपैकी अशी मसाल्याची खिचडी बनवायची आहे आणि त्यानंतर मासे बनवायचे. तर मला तर आहे ना राशनच्याच तांदळाची खिचडी आवडते. मला ते चांगले 100 रुपये असो 200 रुपये किलो असो, पण मला त्यांची खिचडी अजिबात आवडत नाही. मला राशनच्याच तांदळाची खिचडी आवडते. म्हणून मी आता राशनच्या तांदळाची खिचडी बनवणार आहे आणि ती पण कशी मस्त बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. माझी खिचडी आपण खूप साऱ्या प्रकारची बनवतो, पण ही माझ्या पद्धतीने बघा तुम्ही, खूप छान, खूप टेस्टी लागते आणि मस्त खूप. तर बघा मासे मस्तपैकी इथं 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले मी आणि खूप ताजे मासे आणलेले आहे. तर आता एका बाउलमध्ये टाकून घेतले, पाणी पूर्ण काही निथळून घेतलं आणि खिचडीसोबत आहे ना खूप सुक्के तळायचे याला. तर आता इथं बघा अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि जिराची पेस्ट बनवलेली आहे, ती टाकून घेतलेली आहे इथं मी आता. त्यानंतर आपल्याला इथं टाकून घ्यायची हळद. त्यानंतर आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे. याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे, हे बघा. आणि याला आता ना आपल्याला टिक्का मसाला लावायचा आहे. हे पूर्ण मीठ वगैरे मिक्स करून यात टिक्का मसाला लावायचा आहे. याला निंबू पिळणार आहे मी, पण नंतर पिळणार आहे. तर बघा इथं मस्तपैकी आता टिक्का मसाला आहे तयार भेटतो. हा मसाला आपल्याला घरी पण बनवता येतो, तुम्हाला ती पण रेसिपी मी दाखवणार आहे. तर कॉर्नफ्लावर आणि थोडा तो खायचा कलर येतो तो कलर, मिरे, बडीशोप, जिरं असं पावडर करून याच्यात मिक्स करून टाकायचं, म्हणजे ते टिक्का पावडर बनून जातो. हे बघा आता याला आहे ना मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. याला आहे ना कलर लावलेला राहतो ना, म्हणून हे लाल दिसता. अजून थोडंसं टाकते आणि पूर्ण मिक्स करते. थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे मी इथं. आणि मासे आहे ना अंशूला आवडत नाही, एक अर्ध पीस खाते ती, आणि हे आणि राखू दोघंच जण जास्त खातात. आम्ही एक एक 2-2च पीस खातो. तर बघा आता हे छान मस्त असं मिक्स करून घेतलं आहे. आता याला आपल्याला आहे ना मोरण्यासाठी ठेवायचं आहे. तर चला आता मी याला झाकण ठेवते आणि कुकर ठेवते गॅसवरती. हे बघा आता तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. इथं कुकर ठेवून घेतलेला आहे मी, 2 ते 3 पळ्या तेल मी इथं टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आधी तर आपल्याला राई टाकायची, त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे. आणि अशी खिचडी बनवली ना सर्वांनाच आवडते. आणि शेंगदाणे जर टाकले ना, शेंगदाण्याची चव तर अजून वेगळीच राहते खिचडीला. तर बघा इथं आधी मी कांदे टाकून घेते. तर आता इथं कांदे टाकून घेतलेले मी. कांदे छान मस्त असं फ्राय करून घ्यायचे. आता मी जे हे आहे ना ते रेग्युलरचे तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी. तर इथं आहे ना मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकले आणि जी काय अद्रक, लसूण, जिरं, मिरचीचा पेस्ट केली होती ना माशांना लावायला, ती पेस्ट अर्धी उरून ठेवली होती मी, ती आता इथं खिचडीमध्ये टाकलेली मी. छान असं मस्त परतून घ्यायचे. कांदे पूर्ण लालसर होऊ द्यायचे आणि शेंगदाणे पण मस्त तेलामध्ये छान असे फरफडून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथं आता बटाटे आणि टमाटे टाकून घ्यायचे. हे पण छान मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपली खिचडीला खूप छान चव येते. तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा. ही राशनच्या तांदूळापासून अशी खिचडी बनवली ना इतकी टेस्टी लागते ना. आणि याच्यासोबत अजून कढी जर बनवली ना, बाप, कढी पकोडे तर एकच नंबर लागतात. तर मी इथं फक्त खिचडी बनवलेली आहे माशांसोबत खाण्यासाठी. आता बघा आपले कांदे, टमाटे सर्व काही मस्तपैकी असं परतून झालेलं आहे. आता आपल्याला 1 चम्मच मसाला, 1.5 चम्मच चटणी
अर्धा चम्मच हळद, थोडंसं अर्धा चम्मच धना पावडर टाकून याला परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे याला चांगलं असं बघा. मस्तपैकी हे मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. मी इथं गारच पाणी टाकते कारण पाणीला उकळी येऊ देणार आहे मी. तर इथं चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे. 2.5 वाटी तांदूळ इथं घेतलेले आहे आणि 1 वाटी डाळ, कारण की राशनच्या तांदळाची खिचडी सर्वांनाच आवडते. तर आता इथं तांदूळ पण असे मस्तपैकी मी इथं धुवून घेणार आहे 2 ते 3 पाण्याने, कारण की राशनच्या तांदळांना 2-3 ठिकाणी उपटले जातात ते. मग चांगले धुवून टाकायचे त्यांना. हे बघा असं 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून टाकलेले आहे मी, म्हणजे जेणेकरून जे पावडर वगैरे काय काय लावलेलं असतं ना ते सर्व काही निघून जातं. अशा प्रकारे तांदूळ इथं मस्त धुवून घेतलेले बघा. आणि ज्या पण ताईला माझे ब्लॉग बघायला आवडतील असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. आता बघा मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे. तुम्हाला आहे ना वरती आमचं काम पूर्ण झालेलं आहे, पण हॉलचा पसारा थोडासा आवरायचा बाकी आहे ना, त्यासाठी आज तो ब्लॉग तुम्हाला मी अपलोड नाही केलेला आहे. ते पूर्ण झालं का तेव्हाच तुम्हाला तो ब्लॉग मी अपलोड करणार आहे आणि पूर्ण दाखवणार आहे काय काय काम केलेलं आहे मी ते. तर आता तांदूळ चांगले स्वच्छ धुतले गेलेले आहे. आपल्याला आता हे टाकायला काही हरकत नाही खिचडीमध्ये. तर पाणी आपलं छान उकळून झालेलं आहे. आपल्याला हे तांदूळ आता टाकून द्यायचे आहे. पाणी उकळलं आणि मग तांदूळ टाकले ना तर आपली खिचडीला छान चव येते. आणि गार पाण्यामध्ये टाकलं ना नाही. आणि तांदूळ जर तुम्हाला परतवायचे राहिलेला मग आधी गरम पाणी करून साईडला ठेवायचं. मग चटणी टमाट्या कांद्यांसोबत तांदूळ परतून घ्यायचे आणि मग ते गरम पाणी टाकायचं. आणि आधी जर कधी तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर आधी पाणी असं वगारून घ्यायचं, उकळून घ्यायचं, नंतरच मग तांदूळ टाकायचे. म्हणजे ना खिचडी आपल्याशी थंडी थंडी लागत नाही, खूप छान आणि खूप मस्त लागते. आता आपल्याला इथं आहे ना 3 चिट्ट्या करून घ्यायच्या. चला आता आहे ना आपल्या 3 चिट्ट्या झालेल्या आहे इथं. 1 2 3 चिट्ट्या होऊन गेलेल्या आहे. आता आपल्याला ना कुकर उतरून घ्यायचा आहे आणि आता राशाला पण खाऊ घालायचं आहे ना. तिला अशी राशनच्या तांदळाची खिचडी तिला पण खूपच आवडते. तिला तर आम्ही ते इंद्रायणी तांदूळची साधी खिचडी तिला आम्ही खाऊ घालतो, पण अशी खिचडी बनवली का तिला अशी तिखट मसालेवाली खिचडी ना तिला खूप आवडते. मग कधी कधी तिला आम्ही खाऊ घालतो. तर आता तिला तिच्यासाठी कुकर खोलला, तिला आता खिचडी खाऊ घालते तिची मम्मी. तेवढ्यात मी आता इथे ना तेल ठेवलेलं आहे तापायला बघा. आणि तेल तापून गेलेलं आहे. आपण पापड तळून घेणार आहे इथं. हे बघा अंशूला हे तळलेले पापड खूपच आवडतात. तर त्यासाठी ना इथं मी उडदाचे पापड आधी तळून घेणार आहे. आणि आपले मासे आहे ना मस्तपैकी आता मुरून गेलेले, मुरण्यासाठी ठेवले होते त्यांना. तर बघा पापड पण अशा प्रकारे मी इथं तळून घेतलेले आहे. आणि मी ना एक नागलीचा आणि एक तांदूळाचा असा पापड, ते पण दोघं मी पापड इथं तळून घेतलेले आहे. आणि हा अर्धा होता उरलेला, हा पण तळून घेतला. तर चला आता याच तेलामध्ये आपल्याला मासे पण तळून घ्यायचे. मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे मी. टिक्का मसाला लावलेला आहे ना म्हणून तेलामध्ये फ्राय करते मी. नाहीतर नुसतं थोडंसं तेल टाकून घेते आणि मस्तपैकी असं तव्यावर तसे पण खूप छान लागतात. तर अशा प्रकारे ना मासे पण मस्तपैकी इथं मी तळून घेतलेले, फ्राय झालेले. तर चला आता एका प्लेटमध्ये मी आता हे मासे काढून घेणार आहे. तर बघा उलट पलट करत राहायचं आहे म्हणजे मस्तपैकी शेकले जातात ते. साईडला पापड ठेवलेले आहेत तळून. पापड आपले मस्त छान तळले गेलेले आहेत. आता बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि लगेचच आमचे ताट करून घेतलेले आहेत मी. आणि आम्ही 3 जण जेवणार आहेत, मग आमच्यासाठीच तळून घेतले, राखूसाठी नंतर तळणार आहे मी. तर आमचे 3घांचे ताट पण आता मी तर करून घेते. हे तेल आता गॅस बंद करून मी झाकून देणार आहे शेगडी. तर बघा इथं आहे ना
हा अंशूचा ताट आहे, हा एक माझा ताट आहे. आम्हाला जास्त पीस आवडत नाही म्हणून आहे ना आम्ही 2-2च पीस घेतले. आणि आता राखूच्या पप्पांना पण दिलेलं आहे जेवणला. बघा राशा मॅडमचं जेवण झालं आहे, तरी पण ती बाबांजवळ बसलेली आहे. आता आम्ही इथं बसलेलो आहे जेवायला. तर चला आम्ही पण दोघं जण आता इकडे बसलेलो आहे बेडरूममध्ये. तर आता राखू पण येऊन गेला, आमचे जेवण झाले आणि लगेच राखू आला. राखूसाठी हे मासे तळलेले मी आता राखूसाठी तळते. त्याला पण असं गरम गरमच तळलेले आवडतात. म्हटलं तळून ठेवले असते तर गार झाले असते म्हणून मग आता गरम गरम तळून घेतले. तर चला आता राखूचा पण ताट तयार झालेला आहे. चला तर मग आज पुरता एवढा व्हिडिओ. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि कसा वाटला आजचा माझा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय.